आजचा विषय आहे गणपती उत्सवासाठी वर्गणी मागणारे मंडळ आणि ती देणारे लोक यांच्यातील संघर्ष किंवा ताण। सर्वात आधी तर त्या मंडळांचं कौतुक आहे जी मंडळ कोणाकडूनही वर्गणी न घेता त्यातील सभासद स्वइच्छेने वर्गणी गोळा करून हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करतात। त्यानंतर येतात ती मंडळ जे वर्गणी तर मागतात पण तिथे दुसऱ्याचाही सम्मान केलेला असतो आणि स्वतःचाही सेल्फ रिस्पेक्ट ते खाली पडू देत नाहीत। जे काही द्यायचं ते स्वखुशीने द्या, नाही दिले तरी आनंद आहे पण आरतीला नक्की या। याही मंडळांचं कौतुकच करावे लागेल। पण आता तिसऱ्या प्रकारची जी मंडळं आहेत त्यांच्यामुळे या उत्सवांचं एक विभत्स चित्र आज समाजापुढे मांडलं जात आहे। हे लोक जेव्हा वर्गणी मागायला येतात तेव्हा ते संख्येने, घोळक्याने किंवा टोळीने येतात। खरं तर या कामासाठी 2-3 लोकांपेक्षा जास्त लोकच नकोत। अनेकदा महिला घरात एकट्याच असतात आणि त्यांना ही गोष्ट फेस करावी लागते। बरे या घोळक्यात पुढे जी 4 पोरं उभे असतात ते जसा सोफा कम बेड असतो ना तसे हे पैलवान कम गुंड, वाढलेली दाढी, रापलेला चेहरा, शर्टच्या भाया फोल्ड, वरची 2 बटणं उघडी। एकंदरीतच या मंडळांचे हे ब्रँड अँबॅसेडर असतात। आधी ते त्यांच्या मंडळाचं नाव सांगतात आणि डायरेक्ट सांगतात पावती करायची आहे। आपण जर त्यांना म्हणू की ठीक आहे 101 रुपयाची पावती करा तर हे एकमेकांकडे बघून हसतात, जसे काय आपण यांना पैसे देत नसून घरातली भांडी घासायला सांगत आहोत। मग यांचं हसून टिंगल करून झालं की हे मागच्या पावत्या उचकटून दाखवायला सुरुवात करतात, ज्यामध्ये 501 रुपयाच्या खालची एकही पावती नसते। त्या खालची रक्कम घेणे म्हणजे यांच्या मंडळाच्या प्रतिष्ठेला तडा जाणे। त्यात खास करून व्यावसायिकांना होणारा त्रास वेगळाच। आज एक दुकानदार 20-20 मंडळांच्या पावत्या फाडतोय। अनेकांना आज ही वर्गणी वाटत नसून प्रोटेक्शन मनी वाटत आहे। यांना जर आपण वर्गणी दिली नाही तर आपल्याला यांच्याकडून काही त्रास होणार आणि ते होऊ नये म्हणून आम्ही भीतीपोटी यांना वर्गणी देतोय, असे अनेक व्यावसायिकांचे मत आहे। आपले उत्सव हे सामाजिक भान जपत आहेत का? यामुळे कोणाला त्रास तर होत नाही ना? ज्या उद्देशासाठी या उत्सवांना सार्वजनिक केले आहे ते उद्देश यातून साध्य होत आहेत का? यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होत आहे का? हे तपासणे आज सर्व मंडळांची जबाबदारी आहे। त्यामुळे आता तरी ही जबाबदारी घ्या।